ओमकार आदरणीय ओमकारजी नावडेकर साहेबांचे इथं शुभागमन होते. याबाबत अतिथी मंचावर आपलं स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला ओमी यायचंय. आपलं स्वागत आहे. श्री गणेश क्रिकेट संघ श्री गणेश क्रिकेट क्लब, डांगरनेश्वर क्रिकेट क्लब आई गावदेवी क्रिकेट क्लब व स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे आयोजित स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 हे दमदार आणि शानदार पर्व आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचाच पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम लढत आपण इथे पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील I-11 चिंचवली विपक्ष जय हनुमान जुई या दरम्यान हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेश भाई फडके हे देखील इथं मॅचचा आनंद घेत आहेत. पहिल्या चेंडूवर कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खतर चेंडू खेळून काढला. एक धाव जरूर मिळेल. अकाउंट ओपन केलं जाते. टीम जय हनुमान जुई संघाचा टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारले. फलंदाजी करत असताना किती धावा करण्याचा मानस असेल हे देखील पाहणं गरजेचं, कारण इथं धावा मात्र चेस होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं तर गावदेवी जगदंबा 11 खानूर संघाने 64 धावा तर आई गावदेवी चॅम्पियन वाकडी समोर चेस केल्या होत्या. इथे देखील पहिला मागील मॅचचा विचार केला तर ताजपूर संघाने देखील 75 धावा इथं चेस केल्या. 5 स्टार विहिगर संघासमोर जबरदस्त बॅटिंग करत पाहायला मिळेल. ताजपूर संघाची गोलंदाजीमध्ये देखील चांगला बोलबाला राहिलाय. त्यामुळे या खेळपट्टी खरंतर फलंदाजासाठी अतिशय अनुकूल असलेली खेळपट्टी आपण इथे पाहतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल कैलाश डुकरे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. I-11 चिंचवली संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदेश स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, खराब फिल्डिंग होते परंतु लॉंग चेस आहे वाईडिश लॉंग ऑफ द फिल्डरला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 रन. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. सिल्ली मिड ऑफ मध्ये एक थोडासा जवळ खेळाडू इथे ठेवण्यात आलाय. इथे पहा पुन्हा एकदा स्टेप ऑन करून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता पण ते सांगतायत आणि हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू फेकला जातोय. धाव फलक स्थिर. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 5 बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना कैलाश डुकरे आलाय I-11 चिंचवली संघाकडून. इथे पहा टॅप केलाय वाईडिश लॉंगमध्ये खेळाडू आहे. अभिषेक येतील तोपर्यंत चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत फक्त मिळेल 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा 6 बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ असताना एक चौकार जरूर आलाय कैलाश डुकरेच्या गोलंदाजी मार्कवर, परंतु धावा अद्याप खर्च केलेत 6. म्हणजे चांगली गोलंदाजी. अद्याप 5 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केलेत. एक चेंडू शिल्लक असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश आणि प्रतीक. इथे पहा कट केला, बॅकफुटला जाऊन पंच केला जातो. बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले. टॉस जिंकल्यानंतर प्रथम आपण पाहू शकाल जय हनुमान जुई संघ जाऊन पोहोचलाय बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना पहिल्या फेरीतील आपण अंतिम लढत आपण पाहतोय. I-11 चिंचवली विपक्ष जय हनुमान जुई या दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ ताजपूर संघासोबत फाईट बॅक करेल हे देखील पाहणं गरजेचं. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल शेळके आलाय गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारे गोलंदाजी करेल कुणाल हे देखील पाहणं गरजेचं. पहिल्या षटकाचा विचार केला कैलाश डुकरेने,
पहिलं षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये P2चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय कुणाल शेळके. तर पहा आदरणीय व्यक्तिमत्व दिनकरजी नावडेकर साहेब, कौडराम तांबडेजी साहेब, तसेच आदरणीय ज्ञानेश्वर पालकर साहेबांना विनंती असेल यावं आपण अतिथी मंचावर, आपलं स्वागत आहे. इथे पहा मोठा फटका लागवायचा होता ऑन साईडला, मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चांगला चेंडू जज केला, चेंडूची अडवणी केली, तोपर्यंत फक्त आणि फक्त मिळाली 1 धाव. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 11. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आपण करूया स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं तसेच ग्रामस्थांना देखील विनंती असेल आपण यावं अतिथी मंचावर, आपलं स्वागत आहे. आदरणीय दिनकरजी नावडेकर साहेब असतील, आदरणीय काळूरामजी तांबडे साहेब असतील, आदरणीय ज्ञानेश्वरजी पालकर साहेब असतील, यावं आपण अतिथी मंचावर, आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे मॅच होत आहे. I11 चिंचवली विपक्ष जय हनुमान जुई. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना टीम जय हनुमान जुई संघ आपण पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ. इथे खूप टप्प्याचा चेंडू होता, लॉंग लेग रिझन मध्ये मारण्याची प्रयत्न इथे राहिलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे राहिलं. 1 धाव जरूर मिळाली. हॅलो, 1 धाव जरूर मिळाली. इथं एका धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 12. दुसरं षटक मार्गस्थ आहे कुणाल शेळकेचं. मोठे फटके कुठेतरी मारू देत नाहीये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, चांगलं नियंत्रण ठेवलं जातंय, तिखट मारा केला जातोय गोलंदाजी मार्फत कुणाल शेळके याच्या माध्यमातून. जुई संघाची जमेची बाजू असेल की सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. 6 षटकाचा जमणार. 6 षटकामध्ये किती धावा उभारेल टीम जुई संघ. इथे पहा टॉप एज लागलाय. हे जॅन टेकन, पहिला करारा झटका, पहिला विकेटचं पतन. प्रतीक बॅक टू द डगआउट. षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला कुणाल शेळके अद्याप गोलंदाजी करतोय. 3 षटके चेंडू खरंतर हाताळले त्यांनी. 2 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी मी म्हणेल अद्याप कुणाल शेळके याची. आणि फलंदाजीचा विचार केला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान जुई संघ जाऊन पोहोचला 12. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर गेलाय. कशा प्रकारे फलंदाजी करेल मयूर हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की चांगला खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो मयूर याचा. तर मयूर ऑन साईड खेळताना पाहायला मिळेल. कुणाल टू मयूर असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कुणाल तयार, फलंदाजी मार्कवर मयूर असेल. नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथे ब्लॉक होल पद्धत चेंडू टाकला. पहिला चेंडू अतिशय दमदार टाकला. यॉर्क लेन पद्धत चेंडू होता त्यामुळे टॅप केला त्या चेंडूला आणि 1 धाव जरूर मिळेल. मिडॉन मध्ये खेळाडू होता तिथे. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा 13 लागलेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट केले जाते आणि खरंतर जय हनुमान जुई संघासाठी खरंतर चांगली सुरुवात असेल. स्ट्राईक रोटेट करणं तितकंच क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. वाईड स्ट्रॉंग ऑफ मध्ये क्लिअर करायचा होता चेंडूला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र दुसरा धक्का. फलंदाज संदेश बॅक टू द डगआउट. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 13. 1 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा होत्या 10 बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथं मात्र कमबॅक करत असताना I11 चिंचवली संघ आपण पाहतो. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कुणाल शेळके गोलंदाजी मार्फत सज्ज.
इथे चांगला चेंडू चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आपण म्हणू शकाल. इथे षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा टॉस जिंकला तर जय हनुमान जुई संघ जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. बघा यानंतरची लढत विनर वर्सेस विनर होईल. गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि त्यांच्या विरुद्ध होईल RKCC तोंडरे यांच्यामध्ये लढत होणार आहे. विनर वर्सेस विनर जो जिंकेल थेट स्पर्धेच्या टॉप 8 मध्ये सुपर 8 मध्ये पोहोचेल. त्यामुळे विनंती राहील की आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी दोन्ही संघनायक सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यस, दोन्ही संघांना विनंती असेल पहा विनर विनर सामना खेळवला जाईल. यानंतर तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. लेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला होता. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे तिथे कोणतीही धाव घेतली जाणार नाही. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मयूर आणि प्रज्वल अशी जोडी आपण पाहतो. आता मधल्या फळीला चांगला खेळ सादर करावा लागेल. आपल्या टीमला वाचवायचं असेल, चांगल्या स्कोर बोर्ड पर्यंत पोहोचवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. पंताच्या भूमिकेमध्ये सांडी पालकर आपण करत पाहू शकाल. सुनील तांडेल सर असतील, अनिल टेंबे सर असतील. इथे पहा मोठा फटका लगवायचा आहे. दमदार स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मयूरच्या बॅट मधून येतोय हा पहिला माहिती हिट षटकार. खरं तर अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न मयूरचा सफल राहिलाय. अगेन्स्ट द स्पिन खेळणं एवढं सोपं नसतं, परंतु सोपं करून दाखवलंय. मयूरच्या बॅटमधून मच निडेड षटकार आपण पाहिला. पंचांनी लाईन चेक केली, पंचांचा इशारा येतोय. सँडी पालकर सर आम्हाला सांगतात हा चेंडू शरीरापासून बराचसा दूर होता, त्यामुळे वाईड चेंडू असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. टोटल 20 धावा जरूर लागलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोहित पाटील पुन्हा एकदा तयार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. लेट कट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे, परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल थर्ड मॅन रिझन मध्ये. दन 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 करत सीमा पार 4 रन. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जय हनुमान जुई संघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहे. एक धाव जरूर मिळेल. फेकी चांगली राहिले. वॉटर थ्रो चांगला थ्रो इथं पाहायला मिळाला. एक धाव जरूर आली. एका धावेवर समाधान मानावे लागेल टीम जय हनुमान जुई संघाला. एका धावेने धाव फलक पुढे 26 धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत. 26 धावा. 25 माफ करा 25 धावा. एक धाव जरूर आली. 25 धावा लागलेल्या आहेत. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. 2.4 चेंडू अद्याप संपन्न झालेले आहेत. इथे पहा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकला बराचसा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा असफल राहिला. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव मिळली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे 26 धावा लागलेल्या आहेत. धाव फलक पुढे जाईल 26 धावांवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल आणि मयूर ही जोडी आपण पाहतो. मधल्या फळीमध्ये स्कोर बरोबर चांगलं काम करण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जातो. इथे पहा खूप टप्प्याचा चेंडू आणि हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर
वळवला जातोय. गोलंदाज रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी करत असताना बॅट्समन देखील सांगत आहेत की चेंडू पिच झाला बाहेर अतिरिक्त वळाला, त्यामुळे चेंडू आणि चेंडू फील्डमध्ये संपर्क इथे जुळला नाही. त्यानंतर क्या बात आहे, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, लेजर चेंडूची इथं समाप्ती होते. 3 षटकाच्या क्रिस टोटल धाव फलकावर धावा जय हनुमान जुई संघ जाऊन पोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26-26 धावांवरती. नक्कीच रोहितचा विचार केला आपण. गतवर्षीची 50 गाव प्रीमियर लीग बघितली, त्यामध्ये रोहित उपविजेता होता. त्या संघाचा तो कॅप्टन होता. मला वाटतं वैकुंठवासी हरिभक्त बऱ्याच ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान हा संघ तिथे खेळत होता. त्यांचा आयकॉन संघ खेळाडू आला नव्हता त्या लीग मध्ये, तरी देखील संघ तिथे खूप सक्सेसफुल राहिला होता. कॅप्टन होता, मला वाटतं प्रसन्न होता त्या ॲज अ टीमचा कॅप्टन. आणि काय दमदार परफॉर्मन्स राहिला होता रोहितचा त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हुटकरू आणि खूप साहसी खेळाडू आहे आणि या टीम मधून खेळताना नेहमी त्याची चर्चा होत असते. निश्चित वैभव आपण पाहतो. खरं तर चांगली दमदार गोलंदाजी राहिली रोहित पाटील याची. 13 धावा जरूर खर्च केल्या, परंतु चांगलं षटक मिळून अचूक टप्प्यावर लाईन खरं तर पाहायला मिळाली. आता वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कुणाल शेळके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कुणाल शेळकेचा विचार केला तर दमदार गोलंदाजी कुणालने देखील केली होती. 3 धावा फक्त त्याच्या माध्यमातून खर्च केल्या होत्या. आता मात्र कुणाल शेळकेला 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये जरूर आहेत. राऊंड द विकेट, फुल टॉस, बॅक टू द बॉल मिळवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जातोय. रनआउटची संधी आहे, परंतु तिथे मात्र चेंडू जज करू शकला क्षेत्ररक्षक, त्यामुळे 1 धाव जरूर मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 27 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. 6 षटकाचा सामना आपण पाहतो. रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये खरं तर मोरबे गावात खरं तर ही टुर्नामेंट, ही स्पर्धा एक मानाची आणि सन्मानाची एनडी विभागातील स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 हे आपण पर्व 3रं इथं एन्जॉय करतोय. आणि 6 षटकाचे ते सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या फेरीतील सर्व सामने 6 षटकाचे खेळवले जात आहेत. चांगले नियोजन, दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. टीम जय हनुमान जुई आणि I11 चिंचवली ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्याचा इशारा तो यस, इट इज अ वाईड कॉल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर शरीरापासून दूर जाणारा चेंडू, पंचाने लगेचच दंडित केला चेंडूला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे आता 28 2 गड्यांच्या मोबदल्यात. लेफ्ट हँडर बॅट्समॅन प्रज्वल आहे. मोठे फटके मारण्यासाठी प्रज्वल देखील जाणला जातो, परंतु इथं मात्र नक्कीच पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं जात आहे कुणाल शेळकेच्या माध्यमातून. चांगला चेंडू. आता या चेंडूवरती गती आपल्याला पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मागील 2 चेंडू आपण पाहिले तर स्लोवर टाकले होते, इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं आणि टोटल आता या चेंडूवरती देखील 2 धावा काढल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. थोडासा लेझी खेळ मैदानाच्या आतमध्ये I11 चिंचवली संघाकडून पाहायला मिळाला फिल्डिंगच्या माध्यमातून. त्याचा फायदा 2 फलंदाजांनी उचलला. टोटल 2 ने धाव फलक पुढे 30 या आकड्यावरती गेले. 4थं षटक मार्गस्थ आहे. कुणाल शेळके आपलं 2रं षटक आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलाय. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा होता. बॅक टू द बॉल अडवलाय. फेकी जर डायरेक्ट झाली असती तर मात्र विकेटचं पतन जरूर झालं असतं. थ्रो चांगला केला होता. बॅकअप देखील चांगला राहिला. 1 धाव जरूर आले. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम कुणाल शेळकेच्या माध्यमातून केलं होतं. एकही मोठा फटका कुणालने खरं तर मारू दिला नाहीये, त्यामुळे गोलंदाजीचा विचार करत दमदार गोलंदाजी मी म्हणेन कुणाल शेळकेची राहिले. अद्याप त्याने 2रं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू हाताळलेत. 8 धावा फक्त खर्च केल्यात. इथे पहा मोठा फटका, क्रॉस द बॅट खेळला होता चेंडू. हाय अँड हँडसम, दॅट इज अ ब्युटिफुल हिट. चेंडू जाईल सीमा पार. दॅट्स अ 6. हा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. षटकार कुणाल शेळके गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. षटकातले काही चेंडू शिल्लक. इथे देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होऊन इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट केले. पंचांचा बोस्ट आकाशाकडे. विकेटचा पतन रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज प्रज्वलला जावं लागेल तंबूच्या अस्त्र्याला.
च्या स्वरूपात खरं तर बाद झाला फलंदाज आपण पाहू शकाल प्रज्वल. तिसऱ्या विकेटचं पतन झालं. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बंटी मैदानाच्या आतमध्ये आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. कुणाल शिल्के चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकात जरूर कुणाला लगावला, त्यानंतर कमबॅक केलं कुणालने. यॉर्कर पद्धतीचे चांगले चेंडू कुणालच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. इन स्विंग आउट स्विंग देखील चांगलं खतर नियंत्रण ठेवलं जात आहे कुणालच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावर कुणाल टूर. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी खरतर गेलाय. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावफलक स्थिर आपण पाहतो. टोटल धावफलकावर धावा जय हनुमान जुई संघ टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना 37 लागलेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज षटकातला तयार. इथे पहा ब्लॉक होलपदा चेंडू होता. इथे देखील कोणती धाव नव्हती, परंतु तिथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग बॉलरकडून झाली. फेकी दमदार राहिली होती. एक धाव जरूर मिळेल. पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. 4 षटकाच्या करीस टोटल धावफलकावर धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान जुई संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. बंटी आणि मयूरला चांगला खेळ सादर करावा लागेल. संघांना नक्की चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणं अनिवार्य राहील. 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रथमेश शिल्के मैदानाच्या आतमध्ये तयार असेल. बंटी फलंदाजी मार्कवर. ओ चांगला चेंडू आदळला. पहिला चेंडू पण त्यांचा इशारा येतोय. स्टेपिंग करता जास्त होती त्यामुळे हा नो चेंडू. यस फ्री हिट जरूर असलेला चेंडू होती. चेंडू अत्यंत चांगला होता. अतिशय दमदार चेंडू होता. चेंडू पीच जाऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी त्या चेंडूला लगेच दंडित केलं. स्टेपिंगचा हा खरं तर नो चेंडू असेल. फ्री हिट इथं बंटीसाठी. गतीमध्ये परिवर्तन केलं. काय बात आहे. चांगला चेंडू होता. कुणाला तिथपर्यंत पोहोचतील. एक धाव जरूर मिळेल. एका धावेवर इथं समाधान मानावं लागेल. चांगला खरं इथं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आता मयूर स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. फ्री हिटवर नक्कीच मोठा फटका मारण्याची नामी संधी होती बंटीला, परंतु चेंडूचा जर विचार केला चेंडू देखील दमदार राहिला. पहिला चेंडू देखील ब्लॉक होल पद्धत टाकला जात. त्यानंतर देखील यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज प्रथमेश शिल्केच्या माध्यमातून डावखुरा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतोय. इथे पहा मोठा फटका ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न हुक केला आहे. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटच्या स्वरूपात बाद होईल का? यस रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मयूर. बडी मछली जाल में फंसी हुई. बॅट्समॅन आउट.
आता मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित भोपी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. प्रथमेश शेळके गोलंदाजी मार्कवर, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. इथे देखील डायरेक्ट हिट झाला असतं तर रनआउटच्या स्वरूपात खरं तर खेळाडूला देखील या परतावं लागलं असतं, पण तो डायरेक्ट हिट इथे झाली नाही. त्यामुळे दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ असतील. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 42 धावा लागल्या आहेत धावफलकावरती. 5वं षटक प्रथमेश शेळकेचं दमदार राहिलंय. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो प्रथमेश शेळके लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. अद्याप गोलंदाजीचा विचार केला 3 चेंडू गोलंदाजाने हाताळले आणि 4 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन केलं, क्या बात आहे. सुरेख लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चेंज ऑफ पेस इथं पाहायला मिळतोय. चेंडू पीच झाल्यानंतर सरळ राहिला. यशी रक्षकाच्या हातामध्ये खरं तर चेंडू जातोय, विसावतोय. डॉट चेंडूची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातोय. प्रथमेश शेळके गोलंदाजी मार्कवर. चांगली अद्याप गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेशच्या माध्यमातून. हो हो, यावेळी देखील पहा चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न, अखूट टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल राहिलाय. चांगली गोलंदाजी, लगातारचे 2 चेंडू इथे डॉट फेकले जात आहेत. जसे डॉट चेंडू फेकले जातील तसंच पूर्णपणे प्रेशर इथे फलंदाज बंटीवर क्रिएट केला जातोय. चांगली गोलंदाजी अद्याप प्रथमेश शेळकेच्या माध्यमातून केली जाते. दमदार गोलंदाजी. इथे वाईड यॉर्कर काढण्याचा प्रयत्न, हलकासा बॅटला एज लागला होता. चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू खरं तर क्षेत्ररक्षक होता तिथे. एक धाव जरूर मिळते. पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान जोई संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावर धावा लागले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43. चला, गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा RKCC तोंडरे दोन्ही कॅप्टन मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्हाला थांबायचं आहे, कारण आता जशी इनिंग संपेल तसं आपण नाणेफेक इथे करणार आहोत. येस, 5 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा 43 आपण पाहतो. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक शेळके. प्रणित करता स्कोरवर आपण पाहतो. अचूक माहिती आमच्यापर्यंत करतर प्रणितच्या माध्यमातून पोहोचवली जाते. त्यांचा देखील आपण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. आई एकवेळ इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अतिशय दमदार क्वालिटी, क्लिअरिटी, ज्याप्रमाणे आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे HD क्वालिटी दाखवली जाते. आपण स्टार स्पोर्टवरती खरं तर मॅच पाहतो. इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच सध्या चालू आहे. टेस्ट सिरीज बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. तर तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क स्ट्रॉंग असेल तर प्रॉपर HD क्वालिटीमध्ये खरं तर हे आपण इक्विपमेंटच्या माध्यमातून आपण क्लॅरिटी क्वालिटी पाहतो. अतिशय कमी वेळेत उंच भरारी घेणाऱ्या दूरध्वनी चॅनल म्हटलं की जरूर मी नाव घेईल इव्हेंटचं. खरं तर पूर्ण चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं. तर इथे पहा मोठा फटका लगवायचा होता ऑफ साईडला. बॉडी स्ट्रॉंगमध्ये मिस फिल्डिंग झाले, चुकीला माफी नाही. मच नीडेड बाउंड्री. फलंदाज अंकित भोपीच्या बॅटमधून येतो हा चौकार. क्लीन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम सकाळपासून ओमीच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे मोठे फटके मारण्याची नितांत गरज आहे टीम जय हनुमान जोई संघाला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जात होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात गरज नव्हती ती धावेची, परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद.
शेवटचा अंतिम षटक घेऊन अभिषेक गोलंदाजी मार्कवर. इथे पहा क्या बात आहे. पंचांनी लाईन चेक केले. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतो यस इट इज अ वाईट कॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 50 कंप्लीट टीम जय हनुमान जोगी संघाचे आपण पाहतो. इथून एखादे 1-2 मोठे फटके आले तर चांगलं स्कोर बरोबर धावाचा खरं तर प्रयत्न असेल टीम जय हनुमान जोगी संघाचा. इथून धावा एक्स्ट्रा जोडाव्या लागतील स्कोर बरोबरती. इथे फुल टॉस होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत फलंदाज बंटीच्या बॅट मध्ये येतो हा तडाखा षटकार. फुलटॉस तुम्ही चेंडू टाकाल तर चुकीला माफी नाहीये. इथे मात्र बंटीच्या बॅटमधून दमदार हिट आपल्याला पाहायला मिळाला. षटकारा करता करता तो चेंडू गेला. 6 धावेने धाव फलक फ्लाय होईल. टोटल धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे 56 ऑन अ बोर्ड. 5 विकेट लॉस टीम जय हनुमान जोई. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालाय. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बंटीचा सोपा झेल खरं तर इथं घेण्यात आला असता परंतु इथं झेल सोडला जातोय. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेने धाव फलक पुढे. टोटल 58 58 धावा खरं तर स्कोर वरती आपण पाहतो. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं चेंडू टाकण्यासाठी अभिषेक शेलके गोलंदाजी मार्कवर सज्ज राहील. इथे देखील पहा ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. सुनील तांडेल सर आम्हाला सांगतील की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात बढोतरी. एक्स्ट्रा धाव मिळेल. 59 धावा लागलेल्या आहेत. आता मात्र 9.90 ची सरासरी अद्याप खरं तर गाठलेली आहे जय हनुमान जोई संघाने. ज्या सरासरीची गरज होती ती सरासरी मात्र नक्कीच गाठलेली आहे टीम जोई संघाने. 59 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा टार्गेट सेट करणारा चेंडू अतिशय खूप टप्प्याचा चेंडू होता. पंचाने लगेचच दंडित केलं. चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त बाउन्स खरं तर चेंडूवर रडला त्यामुळे ह्या चेंडूला देखील दंडित करण्यात येते. 1 बाउन्सची देखील ताकीद दिली जाते इथं गोलंदाज अभिषेकला. लगातार 2 चेंडू अवांतर टाकले जात आहेत. दिशेने मारा करण्याचा प्रयत्न अभिषेक शेलकेचा राहिलाय. मागील चेंडूचा विचार केल्यानंतर फुलटॉस होता त्यानंतर लगेचच 2 चेंडू अवांतर फेकले जात आहेत त्यामुळे धाव फलकावर धावा आता चांगल्या स्थितीमध्ये जय हनुमान जोई संघ जाऊन पोहोचलाय 60 आकड्यावरती. इथे देखील ऑफस्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये रिझन मारण्याचा प्रयत्न होता. खरं तर फलंदाजाचा असफल राहिला. 1 धाव जरूर मिळेल आणि पहिल्या सत्राची इथून समाप्ती होईल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 61 आणि 62 धावांचं लक्ष ठेवलं गेले तर टीम आपण पाहू शकाल I11 चिंचवली संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल का धावा रोखल्या जातील हे आपण कॉम्बॉक्स मध्ये करणार आहोत. समवेत खतर जोडले गेलेत. वैभवची भूपी सरकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू. जगदंब खानावचे कॅप्टन प्रणव तात्रे हा 4था कॉल आहे. प्रणव आला नाही. तुम्ही टॉस करून घ्या लगेच कारण RKCC तोंडरचे कॅप्टन इथे सुनीत उपस्थित आहेत. बघा दुसरा राऊंड मधील सामने होतील 5 ओव्हरचे. 5 ओव्हर 5 बॉलर हे लक्षात घ्या. नाणेफेकीचा कॉल इथे केला जाईल. प्रणव ये लवकर. अर्धा मिनिट आहे प्रणव तुझ्याकडे. चला टॉस करूया. 5 ओव्हर 5 बॉलर. अंकिश दादाच्या शुभ हस्ते टॉस इथे होत आहे. हेड इज कॉल अँड हेड इज अ टेल. टॉस जिंकलाय
गावदेवी जगदंबा खानाव या संघानं निर्णय फिल्डिंग. सचिन दादा थोडे प्रणव सारख्याला थोडे खायला प्यायला घ्या, भरपूर हलव बोलतात ते. मायक्रोफोनवर बोलायला घाबरायचं नाही प्रणव, बिंदास बोलायचं. बोलाल तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचाल. सलग 6 बॉल 6 षटकार ठोकले तर 6,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी. पहिलाच बॉल झेल टिपण्याची संधी तिथे होती. मला वाटतं प्रज्वल त्या ठिकाणी होता आणि त्याच्याकडून ही चूक घडली आहे मैदानामध्ये. अभिषेक शेळकेची विकेट धोक्यात होती. सन्माननीय बरेजी दिसले खानावगावचे पोलीस पाटील यांना तुम्हाला मुख्य व्यासपीठावर बघायला मिळते. महत्वाची ही लढत आहे आणि सलामीवीर म्हणून आई 11 चिंचोली संघातील सगळ्यात कमी वयाचा खेळाडू अभिषेकला आपण बघतो जो सध्या फलंदाजीसाठी उतरलाय. अगदी हे मैदान त्याचं लकी आहे कारण संदेशने या गोष्टीची आठवण करून दिली की याच मैदानावर एकाच मॅच मध्ये 17,000चं प्राइस जिंकणारा हा खेळाडू अभिषेक सध्या मैदानामध्ये. बघा किती ॲक्युरसी मध्ये हा फटका त्यांनी ठोकलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. गोलंदाजच्या मार्कवर आपण रोशनला सध्या बघतोय. रोशन पाटील किती चांगला परफॉर्मन्स राहिला होता संपूर्ण स्पर्धेमध्ये. ग्रामस्थ मंडळ केबळच्या स्पर्धेमध्ये या टीमचा. जुई संघाचा पुन्हा एकदा फुल टॉस. यामध्ये अगदी पुन्हा एकदा ॲक्युरसी मध्ये फटक्यामध्ये चुकला नाही अभिषेक. यावेळी आलाय चेंडू डीप पॉइंट सीमा पलीकडे, चौकार.
डीजे ओमी मला वाटतं हल्दींचा अल्बम हाताला लागला आता सांभाळून ठेवा कारण मोठी सीझन आहे यंदा क्रिकेटच्या भरपूर टुर्नामेंट हल्दी समारंभ अगदी बघणार आहोत आपण 2 चेंडूंनी 2 चौकार आलेत अभिषेक कडून फार कमी वयामध्ये डेअरिंग खूप या खेळाडूकडे सातत्याने आपण बघतो सुरुवातीचे 2 निर्धाव आणि तदनंतर 2 चौकार पुन्हा एकदा फुल टॉस पुन्हा एकदा स्वीप केल्या बॉल चाला मिड विकेटला फील्ड पोहोचू शकत नाही लगातार 3 बॉल 3 चौकार सलग 3 बॉल 3 चौकार अभिषेक शेखे जरी मूर्ती लहान असली तरी कीर्ती फार महान आहे या खेळाडूची या वेळेस लाईन चेक केली जाईल या अंपायर आमच्याकडे वळत आहेत मिस्टर सँडी पालकर इशारा करत असताना इट इज अ वाईड अफवांतर रन तुम्हाला इथे बघायला मिळेल रन फलक पुढे चालला 13 वर सध्या स्थितीमध्ये बघतो पहिल्या षटकातील अंतिम बॉल आता शिल्लक आहे सुरुवातीचे 2 बॉल 2 डॉट आले तदनंतर सलग 3 बॉल 3 चौकार आलेत हा अंतिम चेंडू यावर मधला अभिषेक पुन्हा एकदा हा ग्लास केला बघू शकता खूप चांगला फटका अलॉंग द कार्पेट बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मधून 4 बॉल 4 चौकार दादा फडके यांचं भरपूर मोठं या स्पर्धेसाठी योगदान प्रत्येक वर्ष आपण बघतो ज्यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा आपण बघतो पहिले षटक संपले आणि रन फलकावर धावा लागले 17 पहिले षटक संपले आणि रन फलकावर धावा लागले 17 अभिषेक शेखेचा उच्चार केला उल्लेख करायचा झाला तर हा खेळाडू रन बनवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतो षटकार चुकून लगावतो परंतु चौकारांना भरपूर पलवतो फिल्डर्सना हे त्याच्या नेहमी प्लस पॉइंट राहिले यासाठीच वाईट अगदी बघू शकता आपण वाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून अतिरिक्त रन फलकावर धावा लागले टोटल 18 या मॅच मध्ये आपण बघू शकता करायच्या होत्या विजयासाठी टोटल 62 आणि अजूनही 30 बॉल मध्ये आवश्यकता आहे जवळपास 44 धावांची रोहित त्याला बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीतून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे हो परफेक्ट डिलिव्हरी यॉर्कर लेंथ थांबवलं कैलास डुकरेल या चेंडू गणित निर्धाव चेंडू इथे बघायला मिळाला आज रणनीतीमध्ये थोडासा बदल केलाय आपण बघितलं जेव्हा चिंचोली संघ जय हनुमान जुईच्या स्पर्धेमध्ये खेळत होते तेव्हा ऍज अ ओपनर म्हणून कुणाला भूमिका निभावली होती आज कुणाला पाठीमागे ठेवलं टीमनं कारण 6 ओव्हरची मॅच आहे आज अभिषेकला पुढे प्रमोट केलाय लेगसमच्या पुन्हा एकदा बाहेर परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय कैलास डुकरे चान्स घेत आहेत की लेगसमच्या बाहेर बॉल पिचिंग होत आहे जर बॅटच्या रडारमध्ये आलं तर रन जरूर मिळतील आणि तशा ऑलरेडी तर एक्स्ट्रा रन तर मिळत आहेत 19 धावा सध्या फलकावर लागलेत लेट कट केलाय बॉल चालाय 2 फिल्डरच्या मधून डीप पॉइंट कडे 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत अखेरता चेस तिथे झाला चेंडूचा बॉल थांबवला परंतु रन मिळतील या बॉलवर 2 सुरुवात दमदार झाली टीमचा प्लॅटफॉर्म खूप चांगला बनलाय माहिती 62 धावा 6 षटकामध्ये महाग नाही आहेत या मैदानावर आणि सध्या सुरुवात तर 21 धावांपर्यंत सुरुवातीला संघ जाऊन पोहोचलाय करंट रन रेट सध्या 15.75 आणि रिक्वायर्ड रेट जवळपास 9 सिंगल साठी अगदी हलक्या हाताने एक सिंगल घेण्याचा कैलास डुकरे म्हटलं तर या टीमचा सगळ्यात सिनियर प्लेयर या स्पर्धेसाठी देखील त्याची प्रचंड मेहनत आहे आणि सध्या तो जेवढ्या हलक्या हाताने सिंगल डबल करता येईल मॅच जेवढी पुढे नेता येईल विकेट सुरुवातीला वाचवण्याचा प्रयत्न आहे खरी रणनीती असल्याने आपल्या अनुभवाचा वापर सध्या तो रणांगणामध्ये करतोय रोहित पुन्हा एकदा सज्ज झालाय चॅलेंज अभिषेक शेखेचं
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल गुडघ्याचा वापर करत असताना फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलाय. चूक तिथे झाले संदेश कडून. लॉंग ऑन मधून चेंडून मिसफिल्डचा हा चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची ते सांगता होत असताना संदेश, तुम्हाला जर फक्त लेफ्टी रायटी ही संकल्पना अगदी हे चित्र जर मनातून वगळलं तर अभिषेक कडे पाहिल्यानंतर तुम्हाला केवळचा गणेश पारवे आठवेल. असा अगदी कमी उंचीचा खेळाडू, परंतु मैदानाच्या चौफेर फटके बजावणं त्याला नेहमी आवडतं. हेलिकॉप्टर खेळ आहे. संधी तिथे आहे. फील्डला बॉल खाली आलेत. ओ झेल तिथे पुन्हा एकदा सुटला. चुका करतोय. अभिषेकला 2 जीवनदान मिळालेत. याच्या अगोदर झेल सुटलं, त्यानंतर त्याने 5 चौकार लगावलेत आणि आता झेल सुटला. त्याचा मैदानामध्ये तर येणारा काळ सांगे तो काय करेल. 2 षटकं आता पाहता पाहता संपली. रन फलक जाऊन पोहोचलाय आई 11 चिंचवलीचं. 27 धावांवर 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. अभिषेकचा खूप चांगला फटका पहिल्याच बॉलवर. स्वागत केलंय गोलंदाजाचं. बॉल चाललाय सीमा पलीकडे. इट इज अ मॅक्झिमम हिट. षटकार. अगदी बघू शकता जे त्याची मैदानामध्ये त्याचे आपण म्हणतो ना की फिंगर्स ज्या पद्धतीने गोलंदाजाचे काम करणं गरजेचं असतं तसं बॅट्समनचे रिस्ट काम करणं गरजेचं असतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. अभिषेक मैदानामध्ये सध्या एकट्याने लढतोय. 10 चेंडूमध्ये 27 धावाचं त्याने योगदान दिलंय. कैलास डुकरे 3 बॉलमध्ये 3 अगदी एन्जॉय करतोय. नॉन स्ट्राईक एंड वरून त्याचा खेळ 34 धावांवर संघ पोहोचला. 23 बॉलमध्ये 28 पाहिजेत विजयासाठी. मॅचच्या दिशेने आगेकूच करत असताना पुन्हा एकदा हा देखील फटका गॅप मध्ये ढकलून दिला. चेंडूला फील्डला पोहोचलेत. गुड फिल्डिंग. 1 रन बनली. सिंगलवर संतुष्ट आहेत. सिंगलच्या पद्धतीने संघाचं एकूण वाढतं धावसंख्येचं टोटल सध्या तुम्ही बघू शकाल. ऑन बोर्डवर लागले 35. सगळ्या क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना हा नन्ना मुन्ना जादूगर खेळाडू अभिषेक इम्प्रेस करत असताना सध्या त्याला थांबवणं गरजेचं आहे. कैलास डुकरेला थांबवणं गरजेचं आहे. कारण कुणाल शेखेचं वादळ देखील येणाऱ्या कालखंडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न. अपील भरपूर झाली आणि पंचानं उचलून धरली. यष्टांच्या अगदी समोर. कैलास डुकरे लेग बिफोर द विकेट बाद. पहिली सफलता मिळाली कैलास डुकरे. एक अनुभवी खेळाडू. भरपूर शांत खेळ मैदानामध्ये त्याचा होता. परंतु एक अगदी आपण बघितलं की ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि
त्यामध्ये त्याचं विकेट गेली. नवीन खेळाडू मैदानामध्ये कुणाल शेळके आलाय. रन फलकाकडे लक्ष केंद्रित केलं तर 35 धावा बोर्डवर आहेत. 21 बॉलमध्ये 27 धावांची गरज विजयासाठी. हे दोन खेळाडू मैदानामध्ये राहिले तरी मॅच महाग नाहीये टीम चिंचोलीच्या दृष्टिकोनातून. परंतु याला थांबवण्यामध्ये यश मिळालं तर मॅच थोडीशी हवी होऊ शकते जुई टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु गुपित अजून गुपित आहे. बैठक फटका स्वीप केला चेंडूला. अगदी यॉर्कर लेंथ वरील हा चेंडू फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला आणि पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. बघायला मिळालं बॅटिंग मधून इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण सातत्याने बघतोय. करंट रन रेटचा विचार केला 15च्या आसपास जाऊन पोहोचलाय. रिक्वायर्ड फक्त 7च्या आसपास राहिल्या पर ओव्हर मध्ये. बॅटिंग फार सुंदर केली आहे. फुलटॉस बॉल ही संधी आहे झेल टिपण्याची संदेशकडे. यावेळेस चूक तो करणार नाही. झेल कॅरी केले गेले. ज्या खेळाडूला नुकताच चौकार ठोकला त्याला शांत केला निलेशनं. विकेटची पतन कुणाल शेळकेच्या खेळीचा अंत. आज चिंचोली संघाचा विचार केला तर नवीन खेळाडू मैदानामध्ये आता रोहित पाटील आलाय. आज हितेन पाटीलची अनुपस्थिती संघामध्ये जाणवते. मला वाटतं पुणे येथे सुरू असणाऱ्या लेदर मॅच मध्ये लेदर टुर्नामेंट मध्ये त्याचा सामना आहे त्यामुळे तो पुण्याला रवाना झालाय. सातत्याने लेदर देखील खूप चांगला खेळतो आणि आज हितेन नाही या टीम मध्ये स्क्वॉड मध्ये. अशा परिस्थितीत एक नवख्या खेळाडूला संधी दिली गेली आणि ती जागा आता भरून काढावी लागेल रोहित पाटीलला. 39 धावा 19 बॉल मध्ये 23 धावांची अजूनही गरज मॅच मध्ये इन होऊ शकतो या अशा अपेक्षा अजूनही मॅच मध्ये आहेत. जोही संघ इतक्या लवकर सामना तोही संघ सोडणार नाहीये त्यामुळे मॅच किती इंटरेस्टिंग राहील. ओव्हर फुलटॉस बॉल फक्त दिशा देण्याचं काम केलं. या बॉलवर 1 रन बनली आहे. रोहित कडून सिंगल स्ट्राईक रोटेट करून घेतले. माहिती अभिषेक चांगल्या रिदम मध्ये आलाय परंतु रोहित आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 3 ओव्हर आता पाहता पाहता संपले. 3 षटकामध्ये 40 बनलेत. आता 3 षटकामध्ये उर्वरित पाहिजेत 22. 12वे खेळाडू पाणी घेऊन जा. 18 चेंडू 22 ची गरज.
त्यासाठी फार कमी आहेत टीम अगदी बघू शकता जयनमान जुईकडे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असे एक्स्ट्रा चेंडू फेकाल तर चुकाल पुन्हा एकदा वाईड लगातार 3 एक्स्ट्रा बॉल सन्माननीय रघुनाथ नावडेकर यांचा शुभागमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत त्यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर असणार दिसतं बाबा 18 मध्ये 21 पाहिजे होते अशा परिस्थितीत स्वैर चेंडू आलेत स्विच इट करायचं होतं चांगला झेल सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं उत्कृष्ट कॅच फलंदाज बाद खेळाडू मैदानामध्ये आता धीरज आलाय 17 चेंडू आणि 19 धावांच्या आवश्यकता मॅच विजयासाठी i11 चिंचोलीच्या दृष्टिकोनातून मैदानामध्ये सध्या वातावरण आपण बघितलं ना संदेश असं वाटते की सकाळचे 8:30 वाजलेत 7:30-8 वाजलेत आणि आपण मॅच खेळायला आलोय इतकं धुकं आहे मैदानाच्या बाहेर संपूर्ण शांत वातावरण आणि शांतीत क्रांती केल्या मैदानात धीरज आला आणि त्याने टोकला या बॉलवर चौकार मैदानामधील वातावरण बघितलं क्रिकेट खेळासाठी वातावरण चांगलं आहे परंतु शेतीच्या दृष्टिकोनातून आणि माणसाच्या नेचरच्या दृष्टिकोनातून एक खूप घातक आहे मैदानामध्ये काय दमदार फलंदाजी करतोय धीरज एक चौकार आणि त्यानंतर हा दमदार षटकार मागील 2 चेंडूमध्ये 10 आलेत रन फलक जाऊन पोहोचले 53 वर 15 चेंडू आणि फक्त आता 9 धावांची गरज आहे विजयासाठी इन झालाय सामन्यामध्ये संपूर्ण चांगल्या पद्धतीनं i11 चिंचोली संघ अगदी मेरिटनुसार खेळ राहिला सिंगल बनली भरपूर वेळानंतर मला वाटतं अभिषेक आता सायके इन कडे आलाय खूप वेळानंतर त्याला संधी मिळाली 11 चेंडू मध्ये 28 धावा त्यांनी केलेत धीरजनं 3 बॉल मध्ये 11 केलेत कुणालला 2 बॉल मध्ये 4 केला कैलास डुकरेनं 4 बॉल मध्ये 3 केल्या प्रत्येकाने आपले योगदान दिले आणि एका धावेवर परतावा लागला तो रोहितला अभिषेक साठी समोर खेळ आहे आक्रमण केल्या बॉलवर लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते एकच रन या बॉलवर मिळेल संतुष्ट आहेत खुश आहेत या सिंगल वर देखील कारण आता इथून सिंगल डबल सामना जिंकला जाऊ शकतो हे माहिती आहे कारण इथून विकेट देण्यापेक्षा सिंगल डबल आलेली बरी याच कॅल्क्युलेशन खेळ सध्या आपण पाहतोय परंतु सध्या झुकलेले खांदे जर्मन जुई संघाच्या क्षेत्ररक्षकांचे बरेच काही सांगून जात आहेत किती परफेक्ट स्क्वेअर कट बघायला मिळाला अगदी शॉर्ट पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे चौकार इथे आलाय अगदी मैदानाच्या बाहेर शुभागमन होताना आपण बघू शकता आमचे छोटा उस्मान राहुल भोपी हरिग्राम यांचं आगमन झालंय राहुल भोपी या आपण व्यासपीठावर आदेश आपल्याला आमंत्रित करतायत आणि आज ते आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना बघायला मिळेल जेव्हा जेव्हा मोरब्याची स्पर्धा पार पडतात तेव्हा राहुल भोपी कैलास डुकरे रक्षा प्रवीण गायकर हे चेहरे महत्वाचे असतात सचिन दादा मुंडे असतील स्विच हिट करण्याचा प्रयत्न ते केला अभिषेकनं आज मन मोहणारी फलंदाजी अभिषेकची राहिली
त्याने खरं तर सुरुवात फार सुंदर करून दिली. मध्यंतरांमध्ये त्याला फलंदाजी कमी मिळाली, इथे कमी स्ट्रायकरकडे संधी मिळाली, परंतु चांगले योगदान त्याने दिले. मला वाटतं प्रदीप घरती आले, त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत त्या 60, फक्त 2 पाहिजेत विजयासाठी. समोर खेळत डाऊन द ग्राउंड, विजयी फटका, बॉल सीमा पलीकडे, धीरजनं लगावलाय चौकार आणि हा सामना जिंकलाय. i11 चिंचवली संघानं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. आपण वेळेवर आलात, एक चांगल्या स्पर्धेमध्ये खूप मोठे योगदान देण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट झालात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो जॉन जुई, आणि आपले तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आम्ही देतो. चला दोन्ही संघ लाईन अप करा. तुम्हाला एकमेकाला शुभेच्छा देत हस्तांदोलन करून तुम्हाला मैदान सोडायचं आहे ही तुम्हाला विनंती राहील. आणि लगेचच सामन्याला देखील आपण सुरुवात करणार आहोत आणि खानाव संघ देखील आता मैदानामध्ये उतरते. आपण खेळाडू कक्षामध्ये पोहोचा. RKCC तोंडरे